केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करतात, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत. कारण सरकार शेतकऱ्यांसाठी जोपर्यंत ठोस पाऊल उचलत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही, कीटकनाशक, बी बियाणं हे वेळेवर उपलब्ध होत नाही. सरकार कापसी, सोयाबीन, तूर, मका आणि इतर पिकाला जोपर्यंत हमीभाव देत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना ना हमीभाव मिळतोय ना त्यांच्या पिकाला कशाला पीक विमा मिळतोय. वेळेवर खत मिळत नाही, वेळेवर औषधं मिळत नाहीत, पाणी मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गेल्या 3 वर्षात मराठवाड्यात 3610 शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत दिली आहे. शेतकरी आत्महत्या काही थांबत नाहीयेत, याचं ग्राफिक्स पाहूयात. 2022 मध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2023 मध्ये 1116 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2024 मध्ये 152 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर जानेवारी ते जून 2025 मध्ये तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल. यामध्ये आत्महत्या केलेले किती शेतकरी हे मराठवाड्यातील आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीड मधून 126, छत्रपती संभाजीनगर मधील 92, नांदेड मधील 74, परभणी जिल्ह्यातील 64, धाराशिव मधील 63, लातूर मधील 38 शेतकरी, जालना मधील 32 शेतकरी तर हिंगोली मधील 31 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व शेतकऱ्यांनी कर्जबाजारात कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. हे विदारक चित्र एकट्या मराठवाड्यातील आहे. पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही, जो खर्च पेरणीवरती केला जातो तो देखील खर्च निघत नाही. आम्हाला कर्जमाफी नको पण आमच्या पिकाला भाव द्या, अशी मागणी शेतकरी करतायत. शेतकऱ्याची आत्महत्या करण्याचं कारण एकच आहे साहेब. कारण की ह्या सरकारने काय केलं, आश्वासन खोटे देणं लावले आणि शेतीमालाला योग्य भाव नाहीये, हमी भाव नाहीये. मक्काला आता 1300 आणि 1200 रुपये भाव आहे आणि एका एकरला कमीत कमी 40,000 रुपये खर्च येतो आणि उत्पन्न होतं 15,000चं. त्याच्यामुळे शेतकरी घबडाईत आला, त्याच्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले. गव्हाचे बी तेच, गव्हाचं बियाणं जर घ्यायचं तर 4,000 रुपये लागते एका बॅगला. एक बॅग 40 किलोला 4,000 रुपये त्याचा बियाचा खर्च आहे आणि गहू जातो 2,000. सीझन मध्ये व्यापाऱ्याकडे गेला की 4,000, 3,000 आणि मंजुरी वाढली 4 पट आणि शेतकऱ्याला ते मंजुरी शेतीला परवडून नाही राहिली. त्याच्यामुळे बी त्या शेतकऱ्याचं कर्ज काय फिटून नाही राहिलं आणि शासन काय करावं, जे कर्ज माफी देऊ राहिले ना, जे भामटे शेतकरी आहे कायमचे बुडणारे त्याचंच कर्ज माफी होऊ राहिले. माझ्या काळामध्ये 4 बाऱ्या कर्ज माफी झाली, कमीत कमी 2019 पासून तर आतापर्यंत 4 बाऱ्या कर्जमाफी झाली. जे सामान्य शेतकरी कर्जमाफी कधीच राहत नाही, रेग्युलर राहते. त्याला 50,000 देतो म्हणे तर ते बी 50,000 देत नाही. सगळे शेतीमालाला भाव नाही आहे आणि कोणत्याच गोष्टीचं आणि मंजुरी खूप वाढलेली आणि शेतीला खर्च परवडायला तयार नाही, म्हणून आत्महत्या करायची वेळ आलेली. आणि त्याच्यानंतर जे उद्योगपती लोक आहे त्याचं कर्ज माफ होतं आणि त्याला कर्ज पुन्हा देते आणि जे रेग्युलर कर्ज भरतो शेतकरी त्याला 50,000 रुपये आम्ही पोस्टाने देऊ म्हणते, ते त्याला देत नाही. का त्याला मका लावली तर मकाचा बी खर्च फिटाना, गहू टाकला तर गव्हाचा खर्च फिटाना. आता मकाचा जर सांगायचं गेलं तर आता माझीच मका होती 5 बॅग मका झाली माझी 58 क्विंटल. तिचा टोटल जर खर्च काढला तर खर्च सोंगायला नाही का 36,000 रुपये सोंगायला सांगितले होते. पूर्ण ते सोंगायचं काढायचं न्यायचं म्हटलं ते खाली उरूच नाही लागलं काही. आता आमच्याच गावामध्ये जवळपास 3-4 आत्महत्या झालेल्या आहे. कारण शेतकरी तर काय करेन हो, कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही, गव्हाला भाव नाही. काय शेतकऱ्याचं मोठं असं हे झालेलं आहे. पद्धतीने मराठवाड्यामध्ये दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामागचे कारणे देखील मोठे आहेत. सरकारने कापसाला, तुरीला हमी भाव देण्याचं देखील ठरवलं होतं, मात्र अद्याप त्याला हमी भाव ठरला नाही. त्यामुळे शेतकरी कंटाळून व्यापाऱ्याच्या घशात त्याने तो माल घातला आणि मात्र जो काही हमी भाव असतो व्यापाऱ्याला मिळतो, व्यापाऱ्याला मोठ्या भावामध्ये
माल विकल्या जातो, मात्र शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे त्या भावामध्ये शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा आर्थिक संकटात सापडतो आणि त्याच कारणाने मात्र घेतलेले कर्ज, शेतीला लागलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे विदारक चित्र आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते. संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.